मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या की एकच प्रश्न, आई खूप भूक लागली आहे, खायला काहीतरी दे. मग अशाच छान 2 रेसिपी मी पौष्टिक अशा 2 रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी. तर आता मुलांना सुट्ट्या सुरू होणार आहे, तर त्यासाठी अशा बाहेरचं काही देण्यापेक्षा चॉकलेट वगैरे घरच्याच आपण या पौष्टिक रेसिपी 2 घेऊन आली आहे. तर त्यातली एक आहे राजगिऱ्याची खुसखुशीत अशी चिक्की आणि दुसरी आहे शेंगदाण्याची कुडूम कुडूम चिक्की. तर सुरुवातीला मी इथे दाखवले बरणीमध्ये मी हा खाऊ भरून ठेवला आहे. तो आता या सुट्ट्यांमध्ये खूप कामी येणार आहे, उपयोगी असेल हा खाऊ मुलांसाठी. अशी मी दुसरी अजून रेसिपी शेअर करणार आहे, पण आता सध्या ही रेसिपी बघा. तर सुरुवातीला मी थोडेसे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. हे बघा, सतत हलवत असे भाजून घेतले की शेंगदाणे छान भाजले जातात, आतून कच्चे राहत नाही. असे तडतड उडायला लागले, फुटायला लागले की मग आपले शेंगदाणे भाजले असे समजायचे. आणि आता मी ते शेंगदाणे थंड व्हायला ठेवले. इथे मी राजगिरा नाही तर राजगिऱ्याच्या लाह्या घेतल्या. तर मी 2 वाटी लाह्या घेतल्या, त्यातली 1 वाटी लाह्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि त्या बारीक करून घ्यायच्या आपल्याला. जास्त नाही, थोडं जाडसरच ठेवायच्या. आता 1 वाटी मी मिक्सरमध्ये टाकून घेतली आणि ती दळून घेतली आहे राजगिऱ्याच्या लाह्यांची. हे बघा, अशा प्रकारे दळले मी. थोड्याशा वरती लाह्या आल्या आहे मोठ्या मोठ्या, बाकी सगळ्यांचं मी बारीक केलं आहे पावडर. पण आता लाह्या किती हलक्या राहतात तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे ते थोडं वरती दिसतं आहे. आता ही दुसरी वाटी तुम्हाला मोजून दाखवते. 2 वाट्या घेतल्या मी आणि थोडंसं ठेवलं आहे मी अख्ख्या लाह्या. आता ह्या दुसरी वाटी देखील आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आपल्याला. हे बघा, राजगिऱ्याचे लाडू अगदी हलके फुलके होतात, तसेच चिक्की देखील खूप छान होते आणि इतकी हलकी होते तर तुम्ही आता पुढे रेसिपीत बघालच. आता दुसरी वाटी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली होती, तीसुद्धा मी दळून घेतली. ही जरा जास्त बारीक पावडर केली आहे, कारण आता ते कळेलच तुम्हाला कशासाठी, पुढे मी सांगते. हे बघा, मी अशा प्रकारे पावडर करून घेतली एकदम बारीकसर त्याची. शक्यतो अख्खी टाकायची नाही, त्याने मग चिक्की चिटकत नाही अजिबातसुद्धा, अशी विरळ होते. आधीच एवढी पावडर केली तरीसुद्धा खूप विरळ होते, लगेचच ती चिटकली नाही जात आणि पटकन त्याचा असा खुशखुशीतपणा त्यात जास्त असतो. आता मी थोडेसे अख्खे ठेवलेले राजगिऱ्याच्या लाह्या आणि आता हे शेंगदाण्याचे सालं काढून थंड करून घेतले. त्याचासुद्धा मी असा जाडसर कूट करून घेतला आहे. थोडी पावडर आणि थोडा जाडसर कूट असं करून घेतलं आहे. हे अर्धी वाटी झालं आहे. हे बघा तुम्ही, थोडेसे जाडसर आहे, बाकीचे बारीक कूट झाला आहे. आणि 1-2 असे अर्धेच राहिलेले शेंगदाणे, ते दाताखाली आल्यावर छान लागतं म्हणून मी तसे केले. तुम्हाला नसेल टाकायचे शेंगदाणे तर नाही टाकले तरी चालेल. आता इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि त्यापेक्षा थोडं कमी अख्खे राजगिरे आणि 2 वाट्या मी राजगिऱ्याचं थोडी पावडर करून घेतली आहे. आणि आता 2 वाट्यासाठी मी इथे 1च वाटी गूळ वापरते. राजगिऱ्याच्या चिक्कीला जास्त गूळ नाही लागत, थोड्याशा गुळामध्ये सुद्धा चिक्की छान होते. तसं आपल्या शेंगदाण्याच्या चिक्कीला गूळ जरा जास्त लागतो. तर मुलांसाठी सततच हेच असतं की आता सुट्ट्या सुरू झाल्यावर 2-2 तासाला मुलांचं चालू असतं, आई भूक लागली, काहीतरी खायला दे. मग आता मी अशा बहुतेक गोष्टी करून ठेवल्या थोड्या आणि मग त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा पहिला एपिसोड आहे, पहिला भाग आहे. मी दुसऱ्या भागात अजून रेसिपी दाखवल. तुम्ही देखील आता ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी या रेसिपी ट्राय करा आणि घरातल्याच आहे, पौष्टिक आहे. अजिबातसुद्धा मी असं बाहेरचं काही देण्यापेक्षा या गोष्टी मला घरी दिलेल्या मग थोडं मनाला बरं वाटतं. तर हे बघा, मी आता इथं कमी गॅसवरच गूळ वितळून घेतला आहे आणि हा सुरुवातीला यात मोठे मोठे खडे होते, चिरून घेतलं होतं तरी. आणि मग नंतर आता हळूवारपणे सगळे गोळे त्यातले फुटले सगळे खडे. आणि हे बघा, असे आपले गुळाचे खडे सगळे वितळल्यानंतर असा पाक तयार झाला आहे. आता जास्त वेळ नाही लागत या पाकाला शिजायला, 5 मिनटात हा पाक तयार होतो. मी याच्यात आता 1 चमचा तूप टाकून घेतलं आहे, त्याने चिक्कीला चकाकी खूप छान येते आणि पाक देखील जास्त चिटकत नाही तव्याला किंवा मग हाताला. आता मी
पॅनमध्ये हे सगळं टाकण्यापेक्षा मी आता मोठा टोप घेतला आहे, त्यामध्ये लाह्या टाकून घेतल्या आहे राजगिऱ्याच्या पावडर लाह्यांची. आणि आता यामध्ये आपण जो अख्खा राजगिऱ्याची वाटी ठेवली होती अर्धी वाटी, तीसुद्धा टाकून घेतली आहे. आणि थोडासा जाडसर असं शेंगदाण्याचा कूट केला होता ना, तो पण टाकून घेते. हे तिन्ही जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचे हाताने. तुम्हाला इथं वेलची पावडर वगैरे टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, मी नाही वापरली आहे. राजगिरा तर फ्लेवर तो राजगिरा छान वाटतो त्यामुळे. आणि आता मी इथं पाक बनवला होता मी, तो सगळा टाकून घेतला आहे. मी बघा सगळा पाक मी ओतून घेतला आहे त्यामध्ये, म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जातं. इतर चिक्क्यांच्या तुलनेत म्हणजे तिळाची चिक्की, खोबऱ्याची आणि तिळाची चिक्की किंवा शेंगदाण्याची चिक्की त्यांच्या तुलनेमध्ये ह्या राजगिऱ्याच्या चिक्कीला गूळ खूप कमी लागतो म्हणजे पाक. आणि मी पाण्याचा वापर नाही केला आहे, फक्त चमच्याभर तूप टाकलं आहे. आणि बघा असं मी उन्हातल्याच्या साह्याने सगळं मिक्स करते सुरुवातीला. आणि हे काय जास्त असं गरम नाही राहत. सुरुवातीला मी चमच्यानेच केलं आहे आणि मग नंतर आता मी हाताने करते. पुन्हा मी 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे. आता मला वाटलं इथं गरम असेल हे मिश्रण, पण मग नंतर मी बघितलं अजिबात आहे. आणि सुरुवातीला मला देखील वाटलं होतं आता पाक कमी पडतो की काय, पण पाक नाही कमी पडला. आपल्याला जेवढं दिसतंय ना, जेवढा मी 1 वाटी केला ना तेवढ्याच पाकामध्ये तयार झालं हे सगळं. आणि बघा या हाताने मी मिक्स केलं होतं थोडंसं. आणि नंतर आता ताटाला तूप टाकून घेतलं, तूप लावून घेतलं सगळीकडे. तुपाने ताट असं ग्रीस केलं ना तर मग चिक्की चिटकत नाही आणि निघायला पण छान निघते. आता हे सगळं मिश्रण मी ताटांमध्ये ओतून घेते. आता हे मिश्रण जरी कोरडं दिसत असेल ना तरी ते बघा आता मी सुरुवातीला चमच्याने पसरून घेतलं उन्हातल्याने. आणि गरम वाटत होतं पण ते एवढं गरम अजिबातही नसतं. तसे लाडू बनवून बघा, तुम्ही बनवलेच असतील राजगिऱ्याचे, ते खूप हाताला चटका देतात, खूप म्हणजे खूप, आपल्या तिळाच्या लाडूपेक्षाही जास्त. आणि बांधताही येत नाही, सुटले जातात. तर आता इथे बघा सुरुवातीला मी सगळं पसरून घेतलं उन्हातलीने. आणि आता त्यानंतर मी इथे वाटी घेतली आणि वाटीला तूप लावून घेतलं आहे, जेणेकरून वाटीला हे सगळं सारण चिटकू नये म्हणून. आणि मग आता हे वाटीने आपण थोडंसं दाबून घ्यायचं आहे. पण मग नंतर वाटलं थोडा चटका वगैरे नाही बसत आहे बघूया, आणि चेक केलं तर चटका लागत नव्हता. मग मी हातानेच पसरून घेतलं चांगलं. हाताने छान पसरलं जातं आणि आपल्याला सेट करता येतं, अंदाज येऊन जातो त्यामुळे. आणि आता वाटीने मी त्याला फ्लॅट करून घेते चांगलं असं. बघा किती छान झाली चिक्की आपली. कडेला देखील नीट आणि वाटीने छान, म्हणजे आपल्याला हाताने दाबलंच जातं नीट, पण वाटीने असं खूप अशी एकसारखी चिक्की दाबली जाते सगळीकडून. आणि बघा पसरून घ्यायची अशी चिक्की ताटामध्ये, कडेकडेने दाबून घेतली चांगली. आता हीच गोष्ट महत्त्वाची इथे. हे बघा किती छान फिरते वाटी, म्हणजे तुम्हाला कळलंच असेल कशी सेट झाली चिक्की. आणि आता आपण या चिक्कीला लावून घेऊया. हे बघा जवळून दाखवते, अशी चिक्की तयार झाली. आणि त्यात जे आपण अर्धे शेंगदाणे टाकले होते ना ते सुद्धा दिसत आहे. ते दाताखाली आले की मग खायला अजून मजा येते, छान लागतं ही चिक्की. आणि पौष्टिक देखील आहे. तुम्ही नक्की मुलांसाठी ही रेसिपी ट्राय करा, मुलांना देखील आवडेल, तुम्ही नक्की बघा. आता इथे मी उन्हातल्याच्या साह्याने कट देते, कारण सुरीने जमत नाही एवढं. सुरीने कट द्यायला दुसऱ्या चिक्की असल्यावर जमतं, पण राजगिऱ्याच्या चिक्कीला ती उचकते लवकर, कारण ती जास्त खुसखुशीत असते. आणि लाह्या म्हटल्यावर मग त्या जास्त काही चिटकून नाही बसत. खूपच जास्त खुसखुशीत झाली, तुम्ही पुढे बघालच आता. आता उन्हातल्याने मी कट मारून घेते सगळं. हे बघा किती हळूवारपणे कट द्यायला लागतं, अजिबातही घाई नाही करावं लागते. मी थोडा व्हिडिओ इथं फास्ट केला आहे, खूपच मोठा व्हिडिओ होतोय म्हणून. पण एकदम हळूवारपणे इथे कट द्यावे लागतात. दिसत असेल तुम्हाला आत्ताच किती खुसखुशीत झाली आहे. आणि जास्त वेळ नाही लागत या चिक्कीला, खरं सांगते. थंड व्हायला सुद्धा वेळ घेत नाही, बनवायला सुद्धा वेळ घेत नाही, आणि खायला सुद्धा मुलं खूप आवडीने खाता. तुम्ही आता इथे कट पाडून झाल्यावर मी जास्त वेळ नाही घेतला, लगेचच 5 ते 10 मिनटामध्ये मी 5 मिनटंच रेस्ट दिली असेल, 10 मिनटंसुद्धा नाही. आणि आता मी तुम्हाला काढून दाखवते. तर बघा इथे सुरुवातीलाच इथं काढताच ती तुकडे होत आहे तिची, एवढी खुसखुशीत झाली. हे बघा एक साईडला जिथे कट दिला आहे तिथे ऐवजी भलतीकडेच कट होत आहे,
एवढी खुसखुशीत झाली ना, खरं सांगते. आणि मग नंतर मला समजलं की आता तुकडे होत आहे. हे बघा, मी तुम्हाला तुकडे होताना सुद्धा दाखवते. हळूवार करून बघते तरी ते बाजूलाच तुटतं आहे. किती खुसखुशीत झालं आहे ते. आणि आता मी उन्हातल्यानेच मी त्याला कट जिथे लावलेले आहे ना, मग तिथंच थोडंसं अजून एक कट देऊन घेतला आहे. हे बघा, तरी बाजूला क्रॅक जात आहे. आता मग त्यामुळे म्हटलं आता जेवढे होता येईल तेवढे तुकडे आता याचे काढून घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला एक काढून दाखवते मी. त्याला चारही बाजूनी परत कट लिहिला आहे, तेव्हा तो तुकडा नीट निघाला आहे. बघा तुम्ही किती छान. आणि त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा काही थोडे मोठे घातले ना, ते खूप छान दिसत आहे. घरगुती अशी पौष्टिक चिक्की तयार झाली आपली. आता तुम्हाला मी दाखवते. जास्त काही नाही निघालं आहे, म्हणजे निम्म्या चिक्क्यांचा तर भुगाच झाला. भुगा म्हटल्यापेक्षा तुकडे झाले, भुगा नाही झाला आहे. आणि मग बाकीचे मी इथं तुम्हाला काढून दाखवले. हे बघा, काही छोटे मोठे असे शेप झाले, कारण त्याचे तुकडे होत गेले. एवढी खुसखुशीत बनते, त्यामुळे मुलांना चावायला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, छान अशी खुसखुशीत राजगिरा चिक्की तयार झाली आहे. तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. हेल्दी रेसिपी आहे आणि मुलांना सुद्धा बाहेरचं काही देण्यापेक्षा या गोष्टी दिल्याने चांगलं असतं. आणि राजगिरा हेल्थसाठी खूप चांगला असतो. तर ही चिक्की कशी वाटली मला नक्की सांगा. आता हे सगळं मी आता हवाबंद डब्यात भरून ठेवते, म्हणजे मग मुलांना आता खाऊ पाहिजे असलं तेव्हा मग मुलांना घेऊन खायला. आता सुट्ट्या सुरू झाल्या म्हटल्यावर आता हेच भूक लागली आहे आणि काहीतरी खायला दे. मग आता असा आपला खाऊ तयार झाला आहे. तर आता आपण दुसरा खाऊ बघूया, शेंगदाण्याची कुडुम चिक्की. तर ही खरंच कुडुम बनते. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मग नंतर सांगा कशी बनली ती. आता नेक्स्ट रेसिपी बघू. तर त्यासाठी मी आता ही शेंगदाण्याची चिक्की बनवते. 2 वाटे शेंगदाणे घेतले आणि आता ते भाजून घ्यायचे आपल्याला. सतत हलवत भाजायचे आहे, म्हणजे ते सगळ्या बाजूनी छान भाजले जातात. आणि शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी सर्वात जेवढा महत्त्वाचा असतो ना, तेवढ्याच महत्त्वाचं शेंगदाणे भाजणं सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे मग असं चिक्की नरम पडत नाही आणि संपेपर्यंत कुडुमच राहते, कडकच राहते, खुसखुशीत अशी बनते. हे बघा, असे आता शेंगदाणे फुटायला लागले. सुरुवातीला मी मोठ्या गॅसवर सतत हलवत भाजून घेतले आणि मग नंतर कमी गॅसवर मग असं शेंगदाणे फुटेपर्यंत असे चांगले ब्राउनिश होईपर्यंत भाजून घेतले. शेंगदाणे तडतड वाजायला लागतात आणि सगळीकडून फुटायला लागतं, म्हणजे मग ते शेंगदाणे भाजले जातात आणि कलरही चेंज होतो. आणि सतत हलवल्यामुळे सगळीकडूनच भाजले जातात. तर शेंगदाणे जर थोडे कच्चे राहिले किंवा मग थोडे भाजले नाही गेले तर मग चिक्की थोडी नरम पडते. मग ते देखील एक कारण असतं चिक्की नरम पडण्याचं. आणि बघा, असे सगळे शेंगदाणे भाजले मी आणि आता याचे सालं काढून घेऊया. तर मी हाताने चोळून घेतले आणि याचे सालं काढून घेतले शेंगदाण्याचे. हे बघा असे. आता मी हे सालं बाजूला काढून घेते. आता आपले हे शेंगदाणे थंड झाले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याचा बारीक कूट करून घेऊया. आता या सुरुवातीला मी थोडे शेंगदाणे थोडे जाडसरच वाटले आहे, म्हणजे जास्त काही मिक्सरला बारीक नाही केले आहे. दाताखाली येतील असे क्रंची ठेवले थोडेसे. आता दुसरी आहे ना शेंगदाणे, त्याची जरा पावडर बनवायची, म्हणजे पावडर पण एवढी नाही, थोडेसे जाडसर असे 90% दळून घ्यायचे. आणि मग नंतर बघा तुम्ही ते आपण चिक्कीमध्ये वापरणार आहोत. आता तुम्हाला दाखवते, या पद्धतीने बारीक केले. आणि हे दुसरे आहे ते थोडेसे जाडसर ठेवले. आता शेंगदाणे तर झाले आपले दळून. आता आपण पाक बघूया. तर आता मी पॅनमध्ये तूप टाकून घेतले पाकासाठी. आता तूप थोडं वितळलं की लगेच आता आपण गूळ घालून घेऊया. तर मग आता 2 वाट्या आपला शेंगदाणे होते, तर त्यासाठी 2 वाट्या मी गूळ घेतला आहे. आणि गूळ चिरून घेतला आहे मी. किसून घेतल्यावर त्याचा खूप लगदा होतो, नंतर तो वेगळा करायला वेळ जातो. त्यामुळे मग मी जेव्हा शेंगदाणे भाजले त्यानंतरच चिरून घेतला आहे, म्हणजे पुन्हा तो चिकटत नाही, एकत्र होत नाही.
आणि मग चिरलेला गूळ थोडा मोकळा मोकळा होतो. आता पाकासाठी मी 1 चमचा पाणी वापरले. आता आपण गूळ चिरून घेतला तरी थोडे गुळाचे मोठे खडे राहिले, तर ते आता इथे वितळले जातात. तर सतत हलवत मी आता इथे वितळून घेते गुळाचे आणि मग नंतर आता पुढचं बघूया आपण. तर एकसारखं हलवत हलवत आता याला 5 मिनटं ते 7 मिनटं लागले खडे वितळायला. गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर मग पाकाचा कलर पूर्ण बदलतो. घाई करायची नाही आहे. आणि मग आता इथे सगळ्या दिसतंय तुम्हाला, सगळे जे गुळाचे खडे होते ते वितळले आहे, एक पण नाही दिसत आहे. आणि पाकाचा कलर आता चेंज होत चालला आहे. तर आता त्यासाठी आपण इथे पाक तयार झाला की नाही ते चेक करून बघूया. आता सुरुवातीला मी इथे वाटीमध्ये थंड पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडा गुळाचा पाक टाकून घेतला आहे. आता कसा चेक करायचा ते तुम्हाला दाखवते. तर आता बघा मी इथे पाक आता हाताने उचलते, तर तो एकदम जेलीसारखा झाला आहे. आता ह्या वेळेला इथे गॅस सुरू करून मला 8 ते 9 मिनटं झाले होते, तरी पण आपला पाक अजून तयार नव्हता. आता हे खूपच दाबत होता पाक, मग त्यामुळे मी आता अजून थोडं 5 मिनटं वेळ दिला याला आणि मग पुन्हा याला सतत हलवत मग शिजू दिला, पाक होऊ दिला. हे बघा असा पाक झाला आहे. कलर थोडा थोडा बदलतोय, पण मग सतत हलवत आपल्याला चेक करायचं आहे कसा होतोय ते पाक. आता तुम्हाला मी परत एकदा पाक चेक करून दाखवते. तर त्यासाठी मी पुन्हा वाटीत पाणी घेतलं आहे, दुसरं पाणी घेतलं, तेच पाणी नाही वापरलं आहे. आणि मग पुन्हा 5 मिनटं शिजल्यानंतर पुन्हा चेक केलं आहे. आता 2 मिनटं आता हा पाक आपल्याला हलवतच राहायचं आहे, नाहीतर मग तो खाली लागतो किंवा मग काळा पडतो. हे बघा आता हा मी तुम्हाला गूळ काढून दाखवते. तर हा गूळ बघा तुम्ही अजिबात कडक नाही झाला आहे अजूनसुद्धा. आता जवळजवळ 12 ते 13 मिनटं होत आले पाकाला, तरी पण तो अजूनपर्यंत कडक नाही झाला आहे. आपल्याला कडक पाक पाहिजे असं हाताने. आता 13 मिनटानंतर सुद्धा हा पाक मी बघितला, तर हा देखील तयार नव्हता, जेलीसारखा झाला होता. याने मग चिक्की बरोबर होत नाही, अजिबातही कडक होत नाही, नुसती मग नरमल्यासारखी होते. त्यामुळे मग आता मी पुन्हा 5 मिनटं शिजू दिला आहे. मग जवळजवळ आपल्याला 16 ते 17 मिनटं लागले ह्या पाकाला व्हायला. आणि मग आता नंतर मी तुम्हाला एकदा लास्ट वेळा चेक करून दाखवते कसा पाक पाहिजे ते. तर आता मी पुन्हा वाटीत पाणी घेतलं आहे आणि मग एकदा आता लास्ट टाईम चेक करून दाखवते. तर आपल्याला शेंगदाण्याची कुडूम चिक्की होण्यासाठी कसा पाक पाहिजे ते. तर पाक इथे नरम असला किंवा जेलीसारखा असला तर तशी चिक्की होणार. आणि जसा आपल्या पाकाचा कडक असा गोळा झाला, हे बघा किती कुडूम झाले आणि याचे तुकडेसुद्धा पडत आहे लगेचच. म्हणजे मग आतला एकदम कुडकुडीत खुसखुशीत अशा चिक्कीसाठी पाक तयार झाला आहे. आणि पुन्हा मी याला आता थोडं फिरवून घेतले, म्हणजे खाली लागणार नाही, जास्त काळपट पडणार नाही. कलर खूप चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता. जवळजवळ 15 ते 17 मिनटं लागले मला ह्या पाकाला तयार व्हायला. आणि मंद आचेवरच तयार करायचं, घाई करायची नाही, नाहीतर मग पाक काळा पडतो आणि मग चिक्कीसुद्धा छान होत नाही. त्यानंतर मग आता आपण जो जाडसर आणि बारीक असे दोन्ही कूट करून घेतले होते शेंगदाण्याचे, ते टाकून घ्यायचे यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं उन्हातल्याने. आता सुरुवातीला थोडंसं घाई करायची आहे, कारण मग तो पाक नीट मिक्स झाला नाही तर मग आपल्याला थोडंसं मग पाक कमी पडल्यासारखं वाटतं किंवा मग थोडं कोरडं होतं. आणि या पाक म्हटल्यावर जरा घाईच करायला लागते. तसं आपल्याला राजगिऱ्याच्या चिक्कीला पाक असा काही नव्हता, फक्त गूळ वितळून घेतलं होतं, जास्त काही शिजवलं नव्हतं, त्यामुळे मग त्याला काही एवढा प्रॉब्लेम नसतो. पण जो कोणत्या रेसिपीला पाक करायचा असतो त्याला जरा शेवटला त्यात काही मिक्स करताना मग जरा घाईच करायला लागते, नाहीतर मग लगेच त्याला कडकपणा तिथेच पकडला जातो. आता मी इथं गॅस बंद केला आहे आणि हे बघा आता सुरुवातीला घाई केली थोडी, पण आता अजिबात वेळ लागला नाही आणि लगेचच सगळं मिक्ससुद्धा झालं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये नीट दिसतं आहे, अजिबातसुद्धा कोरडं राहिलं नाही कुठंच. आणि व्हिडिओसुद्धा मी कुठेच कट केला नाही आहे किंवा घाईतसुद्धा दाखवला नाही आहे. सगळं एकजीव झालं आहे आणि सगळ्या शेंगदाण्यांना गूळ एकसारखा लागला गेला आहे. आता इथे घाई गडबडीत तूप माझ्याकडे वितळलेलं नव्हतं, मी घट्टरसरच तूप होतं ते लावून घेतलं आहे लाटणं आणि पोळपाटाला. तुम्ही ताटाला देखील लावून घेऊ शकता आणि वाटी किंवा ग्लासनी सुद्धा तिला पसरवू शकता चिक्कीला.
पण आता मी नेहमी अशी पोळपाटावरच पसरवून घेते चिक्की. त्यामुळे मग आता मी पोळपाटालाच तूप लावून घेतले आणि मग आता पॅनमधलं सगळं आपलं चिक्कीचं सारण आहे ते सगळं आपण याला मिश्रण टाकून घेऊया पोळपाटावर. आता इथे तुम्हाला मी एक दाखवते. लाटण्याने मी सुरुवातीला मिश्रण गरम होतं तर मी तूप लावलेलं होतं लाटण्याला, तरी पण ते मिश्रण सगळं लाटण्याला चिकटत होतं. मग त्यामुळे मी पुन्हा उन्हात लेअरने साह्याने मस्त पसरवून घेतलं आणि 5 मिनटं होऊ दिले आणि मग नंतर मी लाटण्याने लाटलं. बघा आता लाटण्याला थोडंसं नॉर्मल काहीतरी चिकटतं आहे, पण जास्त काही चिटकत नाही आहे. आणि आता तुम्हाला इकडून जवळून दाखवते. आता ही ती लांबून दिसते तुम्हाला पातळ, पण खूप जाड झाली ही चिक्की. आता हिला मी छान लांबट करून घेते, पसरवून घेते, म्हणजे मग ती जाड झाली तेव्हासुद्धा मग ती जास्त कुडकुडीत होत नाही, कुडूम होत नाही, खुसखुशीत होत नाही, थोडी नरमच होते. एकसारखी लाटून घ्यायची सगळीकडून, कुठे जाड बारीक अशी ठेवायची नाही, म्हणजे मग एकसारखी कापल्यानंतर सुद्धा त्याचे काप एकसारखे होता. आणि जेवढी पातळ कापल तेवढी छान, जास्त पण नाही पातळ, थोडी नॉर्मल जाड ठेवायची. आता सगळीकडे मी तुम्हाला इथे बघा दाखवते, जवळून दाखवते. आता बारीकसर कूट केला आहे. तुम्हाला जर जाडवाले शेंगदाण्यांची आवडत असेल ती देखील करू शकता तुम्ही. पण आता आजकाल तुम्हाला माहिती आहे सगळ्याच मुलांच्या दातांचे प्रॉब्लेम झाले, त्यामुळे मी कूट जरा जास्तच बारीक केला आहे आणि थोडासा काहीतरी जाड क्रंची ठेवला आहे. आणि आता इथे मी चाकूला सुद्धा तूप लावून घेतले तुम्ही बघा, आणि 5 ते 6 मिनटं होऊन दिले. नंतर मी कट केलं, लगेच नाही कट केलं, कारण मग नंतर त्याला चिटकले जाते सगळं चाकूला. त्यामुळेच मी चाकूला तूप लावून आणि मग त्याला कट देते. असे एकसारखे कट द्यायचे. तुम्हाला हवे ते डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. आता मुलांना जेवढे छान शेप असले तेवढी खायला मजा येते. आता मी चौकोनी शेपमध्येच आपल्याला जसं सोपं वाटेल तसे शेप देते मी. आणि मग बघा सगळ्या साईडने एक साईडने कट केले. आता दुसऱ्या साईडने मी कट करून घेते. थोडी चिवट असल्यामुळे, थोडी गरम असल्यामुळे थोडी चिवट आहे, मग त्यामुळे मग थोडी सुरीला चिकटतेचे तूप लावून सुद्धा. कारण नंतर जर आपण विचार केला की थोडा थंड झाल्यानंतर आपण कट देऊ, पण ते खूप अवघड जातं कट द्यायला, कट पडले जात नाही आणि मग ते जड जातं आपल्याला, अजिबात सुद्धा कट लागत नाही या चिक्कीला. आता बघा किती सुंदर अशी चिक्की तयार झाली. आणि आपण शेवटला जे तूप टाकतो ना तेव्हाच पाकाला खूप छान, त्यामुळे चकाकी येते चिक्कीला पाकामध्ये तूप टाकल्यामुळे. जवळून दाखवते बघा किती छान चिक्की झाली आपली शेंगदाण्याची कुडूम चिक्की. आता तयार आहे आपली शेंगदाणा चिक्की. ही हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा आणि ही 20 ते 25 दिवस किंवा महिनाभर आरामशीर टिकते, अजिबातही नरम पडत नाही. फक्त ही पद्धत वापरा आणि पाक बनवताना ही अशी काळजी घ्या, मी सांगितली तशी. 15 ते 17 मिनटं लागले मला पाक बनवण्यासाठी, ते देखील लक्ष ठेवा आणि प्रमाण देखील लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी तोडून दाखवली चिक्की, किती कुडूम झाली आहे. खूप छान झाली ही चिक्की, तुम्ही एकदा नक्की बनवा. हे बघा अगदी बाहेर असते आपण विकत आणतो तशीच झाली की नाही नक्की सांगा. आता हे सगळ्या चिक्की आता मुलांना सुट्ट्या सुरू होत आहे, तर मी आता हवाबंद डब्यात भरून ठेवते, म्हणजे मग आता सारखी छोटी भूक लागली की मग हायच आपला हा खाऊ तयार. अशाच मी खाऊच्या 2 ते 3 रेसिपी घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे रेसिपी आल्यावर तुम्हाला लवकर दिसेल. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला हा मुलांसाठीच्या मधले वेळेचा खाऊ नक्की कळवा. थँक्यू.